अमरावतीमधील बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अमरावतीमध्ये प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर पेटवून प्रहार संघटनेने आंदोलन केलं आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स सुद्धा जाळलेले आहेत। अमरावतीमधली ही दृश्य प्रहार संघटना आक्रमक झाल्याने रस्त्यावर बसून टायर जाळत निषेध वर्तवलेला आहे। ही तीन दृश्य स्क्रीनवर प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर्स आहेत, ते बॅनर सुद्धा पेटवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जे पोस्टर्स आहेत ते जाळण्यात आलेले आहेत। रास्ता रोको सुद्धा झाला। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत आहेत। छगन, या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय, मात्र कुणीही दखल घेत नाहीये। चौथा दिवस असला तरी पण बच्चू कडूंची प्रकृती काहीशी थंडावल्याचं नरमल्याचं पाहायला मिळतंय। सध्याचं काय चित्र आहे, कोणी दखल घेतलेली आहे का? श्रद्धा, खरं जर बघितलं तर गांधीगिरीच्या मार्गाने हे अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, मात्र कालपासून या आंदोलनाने हिंसक वळण घेतलेलं आहे। अनेक ठिकाणी अमरावतीमध्ये आंदोलन होत आहेत। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बॅनर जे आहे सरकारचं जाळलेलं आहे, टायर देखील पेटवलेला आहे, रस्ता रोको देखील केलेला आहे। असं विविध पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे जर बघितलं तर बच्चू कडूंना अन्नत्याग आंदोलनाला मोठा पाठिंबा देखील मिळतोय। ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालेला आहे। काल देखील शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन केला होता, त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केलेली होती। काल जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिलेली होती। बच्चू कडूंना आंदोलन सोडण्याचा देखील आग्रह धरला होता, मात्र बच्चू कडू त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। त्यांच्या एकूण 17 मागण्या आहेत आणि 17 मागण्या मान्य झाल्याशिवाय अन्नत्याग आंदोलन सोडणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळे आता चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी सरकारकडून कुठलीही ठोस पावलं उचलल्या गेलेली नाही। त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहेत। बच्चू कडूंनी देखील इशारा दिलेला आहे की 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करू आणि त्यानंतर आम्ही भगतसिंगाचा पवित्रा उचलू असा देखील पवित्रा बच्चू कडूंनी घेतलेला आहे। या दरम्यान जर बघितलं तर काल बच्चू कडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती, त्यामध्ये बच्चू कडूंनी गोळ्या घेण्यास नकार दिलेला होता, मात्र प्रशासनाने त्यांना विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी शुगर आणि बीपीच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली। पार्श्वभूमीवर या ज्या 17 मागण्या आहेत त्याकडे दखल घेऊन अंमलबजावणी होते का, भूमिका घेतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।